नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अवघ्या 11 वर्षाचा शिवम भिडला बिबट्याला, बहिणीला दिले नवे आयुष्य. शिराळा तालुक्यातील उपवळे येथे बुधवारी रात्री थरारक घटना घडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने 9 वर्षाच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. मात्र अवघ्या 11 वर्षाच्या भावाने प्रसंगावधान आणि अपार धैर्य दाखवत बहिणीला थेट मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढले. शिवम संग्राम पाटील याच्या या पराक्रमामुळे बहीण स्वरांजलीचे प्राण वाचले असून संपूर्ण परिसरात या चिमुकल्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर शिवम आणि त्याची बहीण स्वरांजली हे हातात हात घालून एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते. दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर झडप घातली. बिबट्याने तिची मान पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी स्वरांजलीचा हात शिवमच्या हातातून निसटला. मात्र अवघ्या 11 वर्षाचा शिवम डगमगला नाही. समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही त्याने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय घट्ट पकडला. एकीकडे बिबट्या ओढत होता तर दुसरीकडे चिमुकला शिवम संपूर्ण ताकदीनिशी बहिणीला मागे खेचत होता. मुलाचा आक्रोश ऐकून आई स्वप्नाली पाटील धावत घटनास्थळी पोहोचल्या. आईचा आक्रोश आणि ग्रामस्थांची गर्दी जमू लागल्याची चाहूल लागताच बिबट्याने पकड सैल केली व अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. सुदैवाने थंडीमुळे स्वरांजलीने अंगात जाड स्वेटर व डोक्याला टोपी घातलेली होती. त्यामुळे बिबट्याचे अणकुचीदार दात तिच्या मानेत खोलवर रुतले नाहीत. या संरक्षक कवचामुळेच तिचे प्राण वाचले. या हल्ल्यात स्वरांजली किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेची वन विभागाने गंभीर दखल घ्यावी व परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नाव बालाजी संग्राम पाटील. रात्री आम्ही जेवून वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला. मग तेव्हा माझ्या हातातून हात सुटला. मग मला तो बहिणीचा पाय घावला. मग मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाकलवून लावले. माणसाने ओरडून माणसं परत गोळा झाली. मग परत ना मग ती वन विभागवाली ती आली. ती परत काय तिने पावलाच्या सण ती बिटू काढलं. ती तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय? माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याने. पण मी बाजूला पडल्यामुळे तिला बहिणीवर हल्ला केला. तू काय पाय धरून बहिणीचा वडला सगळा? हा, पाय धरला बहिणीचा. माझं नाव संग्राम मानराव पाटील. माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील. तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला. नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी वरच्या घरात जात होते आणि आई आणि 2 पोरं वर जाताना त्याला मागणं येऊन बिबट्यानं मुलीवर हल्ला केला. मुलाने त्याचा मुलगी पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून वडला म्हणून पोरगी आमची वाचली. शिवम संग्राम पाटील मुलाचे नाव, तिच्या भावाचे. तुमची सध्या काय मागणी आहे शासनाला किंवा वन विभागाकडे? काय वन विभागाने काहीतरी त्या बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावं असं इच्छा आहे आमची. कारण पोरांनी असा हल्ला करायला लागल्यावर डेंजर परिस्थिती आहे. शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे, हा धाडशी विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारची आहे की 2 भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची 2 घरे आहेत. त्या 2 घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला. परंतु नशीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती, मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याचे दात स्वेटरमध्ये अडकले. त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला परंतु त्यानं धाडसानं
आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला. बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता. तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक संग्राम पाटील, त्याची पत्नी, त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावजाला सोडून दिलं. अशा प्रकारची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे. मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं, या लहान मुलांचं संरक्षण करावं हीच मी त्यांना एक विनंती करतो. आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.